अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आहे दर्श अमावास्या, यालाच कार्तिक अमावास्या असं देखील म्हटलं जातं. अमावास्येला प्रारंभ आज शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10:30 झालेला आहे आणि तो उद्या 1 डिसेंबर 2024 सकाळी 11:51 असणार आहे. आता इथे लक्षात घ्या की उदय तिथीनुसार उद्याच आपण अमावास्या तिथी जी आहे ती ग्राह्य धरू शकतो. पण ज्यांना कोणाला सेवा करायच्या असतील ते नक्कीच आज तुम्ही सेवा करू शकता. त्याचप्रमाणे उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत देखील तुम्ही सेवा ज्या आहेत त्या करू शकता. आपले जे काही वास्तुदोष असतात, त्याचप्रमाणे आपले पितृदोष आहेत आणि आपल्या काही अडचणी आहेत, या सगळ्यांमधून सुटण्यासाठी आपण अमावास्या तिथीला आणि पौर्णिमा तिथीला काही उपाय केलेत आणि विश्वास ठेवून जर काही सेवा केल्यात तर निश्चितच आपल्याला फलप्राप्तीही होत असते. तर आता आपल्याला अमावास्येच्या दिवशी नेमकी कोणती कामं आणि उपाय करायचे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये कामांचा समावेश आहे, सेवेचा समावेश आहे आणि उपायांचा देखील समावेश आहे. उद्या तुम्हाला जसं जमेल म्हणजे 12 वाजेपर्यंत जसं जमेल तसं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. अगदी जर नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळपर्यंत करण्याचा प्रयत्न करा किंवा मग आज देखील तुम्ही उपाय जर केलेत तरी देखील हरकत नाही. तर बघा, उद्या अमावास्या आहे म्हणजे आजही आहे आणि उद्या देखील अमावास्या आहे. तर उद्या सकाळी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि ह्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. बघा, अमावास्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अंघोळ केल्यामुळे आपले जे काही राहू केतूचे दोष असतात ते कमी होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते आणि त्याचप्रमाणे जी काही नकारात्मकता असते ती देखील बऱ्याच प्रमाणात कमी होत असते. यानंतर बघा, आपल्याला आपल्या घरामध्ये संपूर्ण घरामध्ये गोमूत्र जे आहे ते शिंपडायचं आहे. यामध्ये थोडीशी हळद टाकायची चिमूटभर आणि संपूर्ण हे जे गोमूत्र आहे ते संपूर्ण घरामध्ये आणि आपलं जे मुख्य म्हणजे उंबरठा जो आहे त्याच्यावरती आणि बाहेर आपल्या अंगणात देखील शिंपडायचा आहे. त्यानंतर आपला उंबरठा जो आहे त्याच्यावरती आपल्याला हळदीचं लेपन हळद जी आहे ती सारवायची आहे म्हणजे हळदीचं लेपन जे आहे ते करायचं आहे. यानंतर बघा, आपल्याला मुख्य दरवाज्यावरती दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा तुम्ही तुपाचा देखील लावू शकता कारण आपल्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमध्ये तुपाच्या दिव्याला अतिशय महत्त्व आहे. किंवा मग तुम्ही मोहरीच्या तेलाचा देखील दिवा जो आहे तो प्रज्वलित करू शकता. कारण मोहरीच्या तेलाच्या दिव्याने आपले राहूकेतूचे जे दोष असतात ते कमी होतात आणि जर तुमच्यावरती शनीची जर काही पीडा असेल तर ती देखील कमी होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे तुम्ही तुपाचा देखील दिवा लावू शकता किंवा मग मोहरीच्या तेलाचा दिवा लावलात तरी देखील चालेल. यानंतर बघा, आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती कुंकवाने स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे. कारण बघा, स्वस्तिकचं चिन्ह म्हणजे आपल्या मुख्य दरवाजावरती जेव्हा आपण शुभचिन्ह काढतो तेव्हा बाहेरून येणारी जी नकारात्मकता असते ती तिथल्या तिथे रोखली जाते आणि यामुळे आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते कायम सकारात्मक राहण्यास मदत मिळते. त्याचप्रमाणे बघा, तुमचं देवघर आणि देव जे आहेत त्यांची जी स्वच्छता आहे ती करण्यासाठी देखील उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. कारण बघा, अमावास्येच्या दिवशी म्हणजे आपण जसं घराची जाळं-जळमटं काढण्यासाठी काही जण मुद्दाम अगदी अमावास्येच्या दिवशी ही जी स्वच्छता असते ती करत असतात. त्याचप्रमाणे तुम्ही देवघराची स्वच्छता देखील अमावास्येच्या दिवशी करू शकता आणि तुमच्या देवांची स्वच्छता देखील म्हणजे आपलं श्रीयंत्र असेल किंवा मग कुबेर यंत्र असेल, याच्यावरती जेव्हा आपण कुंकुमार्चन वगैरे करतो तर ते बऱ्याच प्रमाणात त्याला जे कुंकुम वगैरे लागलेलं असतं ते आपल्याला स्वच्छ व्यवस्थित करायला मिळत नाही आणि म्हणूनच ह्या सगळ्याची व्यवस्थित स्वच्छता करण्यासाठी म्हणजे आपलं देवघर असेल, आपले देव असतील, श्रीयंत्र, कुबेर यंत्र ह्याची व्यवस्थित स्वच्छता करण्यासाठी अमावास्येचा दिवस हा निवडायचा असतो. त्यामुळे उद्याचा दिवस अतिशय चांगला आहे. तर तुम्ही या दिवशी तुमचं देवघर, देव हे स्वच्छ करू शकता. त्याचप्रमाणे बघा, उद्या आपल्याला सेवा काय करायच्या आहेत तर लक्ष्मी पूजनच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या आपण सेवा करतो त्या सेवा तुम्ही उद्या करू शकता. म्हणजे आपण आपलं जे श्रीयंत्र आहे त्याच्यावरती तुम्ही कुंकुमार्चनची सेवा जी आहे ती उद्या करू शकता आणि त्याचप्रमाणे कवड्यांची सेवा देखील तुम्ही उद्या करू शकता. आणि या ज्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आहेत त्या अगदी आपण दर अमावास्येला जर केल्या तर निश्चितच लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला याची मदत होत असते. त्याचप्रमाणे आपल्यावरती ह्याचा सकारात्मक परिणाम देखील होत असतो. यानंतर बघा, आपल्याला आपल्या घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी एक छोटासा उपाय जो आहे तो अमावास्येला करायचा आहे. कारण बघा, बऱ्याच जणांच्या बाबतीत असा अनुभव आहे म्हणजे येतो बऱ्याच जणांना असा अनुभव की अमावास्येच्या दिवशी किंवा मग पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे अमावास्या किंवा पौर्णिमा येण्याच्या 2-3 दिवस अगोदर किंवा मग त्याच्यानंतरचे 1-2 दिवस घरामध्ये सतत वाद होतात किंवा मग कटकटी होतात आणि मग म्हणजे छोट्याशा कारणाने काहीतरी वाद होतो आणि मग तो वाद वाढत जातो. अशा प्रकारचे अनुभव येतात काही काही जणांना आणि अशा प्रकारचा अनुभव जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये येत असेल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे. यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे.
तर बघा आपल्याला कर्पूर होम जो आहे तो करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक नारळ जो आहे तो घ्यायचा आहे आणि ह्या नारळाच्या शेंड्या ज्या आहेत त्या थोड्याशा काढून घ्यायच्या आणि त्यावरती आपल्याला 7 कापराच्या वड्या जाळायच्या आहेत. एक एक करून आपल्याला कापराची वडी जी आहे ती वरती म्हणजे नारळावरती पेटवायची आहे. म्हणजे एक पेटवली आणि ती विझत आली की दुसरी आपल्याला ठेवायची. अशा प्रकारे आपल्याला 7 कापराच्या वड्या ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत. आणि हे करत असताना आपल्याला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे. याने देखील आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे ती दूर होते. सलग अमावास्येपासून जर 40 दिवस तुम्ही ही सेवा केलीत, म्हणजे संकल्प घेऊन जर केलीत, तर आपल्या बऱ्याच अडचणी ज्या आहेत म्हणजे 100% अडचणी आपल्या दूर होतात. तुम्हाला जर म्हणजे संकल्प करून जर करायचं नसेल, तर प्रत्येक अमावास्येला तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. आणि जर संकल्प घेऊन केला तुम्ही 40 दिवस, तर तुम्ही एकच नारळ जो आहे हा तो 40 दिवस वापरू शकता. यामध्ये जर नारळाला तडा गेला किंवा खराब झाला, तर तुम्ही तो नारळ जो आहे तो विसर्जित करायचा. म्हणजे त्याचा प्रसाद वगैरे करून काही खायचा नाही, तर तो नारळ विसर्जित करायचा आणि दुसरा नारळ वापरायचा. अशा प्रकारे तुम्ही 40 दिवसाची सेवा करू शकता किंवा मग 40 दिवसाची करायची नसेल, तर तुम्ही प्रत्येक अमावास्येला हा उपाय जो आहे तो करू शकता. याने आपल्या घरातील जी नकारात्मकता जी आहे ती दूर होते. आता त्याचप्रमाणे उद्या बघा आपल्याला 12च्या आत आपल्याला कावळ्यासाठी दही-भात जो आहे तो ठेवायचा आहे. आपल्या घराची दक्षिण दिशा जी आहे त्या बाजूला आपल्याला कावळ्यासाठी दही-भाताचा घास जो आहे तो ठेवायचा आहे. दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पितरांचं स्मरण करायचं आणि हा घास जो आहे तो ठेवायचा आहे. दर अमावास्येला आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. यामुळे देखील आपल्या पितृदोषाची जी काही समस्या असते ती दूर होते. यानंतर बघा 5 कापराच्या वड्या आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती जाळायच्या आहेत. म्हणजे एक वाटी घ्यायची, त्यामध्ये तांदूळ घ्यायची आणि त्यामध्ये ह्या 5 कापराच्या वड्या टाकायच्या आणि आपल्या उंबरठ्यावरती आपल्याला जाळायच्या आहेत. हे करत असताना आपल्याला स्वतःला उंबराच्या बाहेर जायचं आहे, बसायचं आहे आणि आपलं म्हणजे आपला चेहरा जो आहे तो आपल्या घराच्या दिशेने करायचा आहे आणि ह्या ज्या कापराच्या वड्या आहेत त्या जाळायच्या आहेत आणि तुम्हाला जो कोणता मंत्र येतो तो बोलायचा आहे आणि आपल्या घराच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे. हा उपाय जो आहे तो उद्या तुम्ही करून बघा. त्याचप्रमाणे बघा तुम्ही कोहळा किंवा गोरख चिंच जर लावणार असाल, तर अमावास्येच्या दिवशी तुम्ही लावू शकता. म्हणजे इतर दिवशी लावण्यापेक्षा जर तुम्ही अमावास्येच्या दिवशी लावलीत, तर त्याचे सकारात्मक परिणाम जे आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर दिसून येतात. आणि लावताना अशा प्रकारे लावा, की बाहेरून येणारी जी व्यक्ती आहे ती त्या कोहळ्याच्या किंवा गोरख चिंचेच्या खालून येईल. म्हणजे कोणी जर नकारात्मक विचार घेऊन तुमच्या घरात येत असेल, तर त्या कोहळ्याच्या खालून आलं, तर एक सकारात्मक विचार असलेली व्यक्तीच तुमच्या घरात प्रवेश करेल. त्यामुळे कोहळा किंवा मग गोरखचिंच या दोघांपैकी एक वस्तू अगदी आवर्जून उद्याच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावरती लावा. यानंतर बघा आपल्या घराची दृष्ट काढण्यासाठी आपण दहीभाताचा उतारा देखील करू शकतो. थोडा दही आणि भात घ्यायचा आणि आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळा उतरवायचा आणि हा जो दहीभात आहे तो एखाद्या झाडाखाली किंवा मग एखाद्या मोकळ्या ठिकाणी टाकून द्यायचा आणि तो टाकत असताना अशा प्रकारे टाका की कोणी ओलांडणार नाही त्याला, म्हणजे कोणाला दुसऱ्याला त्याचा त्रास नाही झाला पाहिजे. कारण बघा ह्या ज्या आपण सेवा करतो, उपाय करतो, ह्या स्वतःसाठी आपण करत असतो. आपल्या घराच्या प्रगतीसाठी, आपल्यासाठी करत असतो. ह्याचा कोणाला दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे, याची देखील काळजी आपण घ्यायला पाहिजे. कारण बघा असं जर आपण केलं तर आपल्याला देखील त्याचे गंभीर परिणाम जे आहेत ते भोगावे लागतात. म्हणून याची काळजी आपण घेतली पाहिजे. जेणेकरून आपण जे काही ह्या सेवा करतो, हे उपाय जे करतो, त्याचं आपल्याला सकारात्मक फळ जे आहे ते मिळेल. अशा प्रकारे हे उपाय जे आहेत ते आपल्याला उद्या करायचे आहेत, ते तुम्ही नक्की करा. व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.